नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी आज तुम्हाला दाखवलं होतं की आज आम्ही 2 मंदिरमध्ये जाणार आहे. तर एक गेलो होतो आम्ही आसावरा मंदिर, म्हणजे इथे जवळच आहे, सावरिया मंदिरपासून जवळ आहे आसावरा मंदिर. त्याला हावरी माता मंदिरसुद्धा म्हणतात. आता त्या मंदिराचं वैशिष्ट्य आम्ही आज पाहिलं ना, तर ते मंदिर होतं आज इकडे नवरात्र चालू झाले आहे, त्याच्यामध्ये इथे भयानक गर्दी आहे नवरात्रमुळे. आणि तिथे जितके पण लोक भेटले ते सगळे असे पेशंट होते, बरेचसे पेशंट होते ज्यांना पॅरालिसिस झाला होता. आणि त्याच्यातले 50% लोक तर आम्हाला नीट झालेले तिथे दिसले, की जे खूप सिरियस कंडिशनमध्ये होते. आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही पूर्णपणे इथे नीट झालेलो आहोत, आमची तब्येत आता इथे सुधारणा होत आहे तब्येतीमध्ये. तर असे लोक आम्हाला खूप भेटले तिथे. आणि त्याच्यामध्ये फक्त कसं आहे, मंदिरामध्ये कॅमेरा चालत नाही किंवा त्याच्यामुळे आम्हीसुद्धा कॅमेरा वगैरे घेऊन गेलो नाही, मोबाईल घेऊन गेलो नाही आतमध्ये. नाहीतर तिथे आतमध्ये खूप पेशंट आपल्याला पाहायला भेटले असते. तर तिथे दुपारी 12 वाजता आरती असते आणि रात्री 12 वाजता एक आरती असते. तर आज त्या आरतीचं महत्त्व खूप असतं. आणि नंतर तिथे तलाव असतो, त्या तलावामध्ये पाय वगैरे धुतात, आंघोळ करतात. तिथे खूप जण राहतात. आणि त्या तलावामध्ये पण एक शक्ती आहे आणि त्याची कहाणी पण खूप मस्त आहे त्या मंदिराची. मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. आणि त्या मंदिरानंतर आम्ही जवळच आलो सावरियाजी मंदिरला. आता सावरियाजीचं मंदिर आपल्या सगळ्याला माहिती आहे, महाराष्ट्रातून होते, आज पण खूप जण होते महाराष्ट्राचे सावरियाजी मंदिरमध्ये. पण आसावरा मंदिर म्हणजे हावरी माता मंदिर हे कोणाला माहिती नाही आहे. तर तुम्ही ज्यावेळेस सावरियाजी मंदिरला येताल त्याच्या वेळेस ना तुम्ही हावरी माता मंदिरला नक्कीच जा. कारण आत्ता बघा देवराली म्हणून खूप प्रसिद्ध आहे, जे कॅन्सर झालेले लोक तिथे येतात. तसंच मंदिर हावरी माता हे फेमस आहे. तर ते मंदिर खूप फेमस आहे त्याच्यामुळे. तर तुम्ही इथे सावरियाजीला आल्यावर इथून 11 किलोमीटर फक्त हावरी माता मंदिर आहे. तर त्या मंदिरला तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि ही रील तुम्ही शक्यतो सगळ्यांना शेअर करा, कारण जर पॅरालिसिस असेलच कुणाला तर त्याच्यापर्यंत ही रील पोहोचवा. जर झाला जर फायदा तर खूप चांगलं आहे. आणि मी स्वतः पाहिलेत, खूप पेशंट पाहिलेत की जे एकदम व्यवस्थित झालेले आहेत तिथे, जे खूप डेंजर कंडिशनमध्ये होते ते पण आता म्हणतात की आम्ही खूप चांगले आहेत. आणि गावातले तर प्रत्येक माणूस म्हणतो की इथे आलेले प्रत्येकजण आम्ही चांगलं झालेलाच पाहिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावरियाजीला आलात की आज सावरी म्हणजे हावरी माताला जा. आणि कोणी हावरी माताचं तुम्हाला कुठेही विचारलं तर तुम्ही फक्त सांगा की सावरिया मंदिराच्या जवळ आहे. इकडे आल्यावर तुम्हाला कोणी पण सांगेल की हावरी माताचं मंदिर कुठे येते. तर ही रील शक्यतो सगळ्यांना पाठवा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सांगा. जर तुम्हाला काही याच्यातून महत्त्वाची माहिती भेटली तर तुम्ही ही रील नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा. आणि आम्हाला छान वाटतं तुम्ही आमचे रील्स पाहता. खूप जणांचे कमेंट्स येतात, खूप जणांचे कॉल येतात की मॅडम तुमचे व्हिडिओ छान असतात, ते आम्हाला एखादी नवीन माहिती भेटते. तर तुम्हाला जर नवीन माहिती भेटली तर मला पण छान वाटतं. तर त्याच्यामुळे तुम्ही हे करा, माझे व्हिडिओ असेच पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.